कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेवर अन्याय करण्यात येत आहे आणि परत आज कन्नड शक्ती पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने कन्नड शक्ती बेळगावमध्ये सुरू करण्यात आलेले आहे। आज बेळगावचे पालकमंत्री श्री सतीश जारकिहोळी यांना बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी आज त्यांना निवेदन देण्यात आले। सतीश जारकिहोळी साहेब पालकमंत्री आहेत, त्यांना निवेदन दिलं। काय मराठी भाषिकांची मागणी तुम्ही व्यक्त केली त्यांच्यासमोर? नाही, कन्नड प्राधिकरणानं बैठक घेऊन ज्या पद्धतीनं 100% कन्नड सक्तीचा आदेश जारी केलेला आहे तो आदेश तात्काळ रद्द करावा। किमान महाराष्ट्रानं ज्या गावांवर 865 गावांवर दावा केलेला आहे ती 865 गावं या सगळ्या प्रकारातून वगळावी आणि जोपर्यंत आमचा खटला सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे तोपर्यंत या खटल्याचा निकाल लागेपर्यंत या कन्नड सक्तीला बेळगावात अंमलात आणू नये, बेळगावसह सीमा भागात अंमलात आणू नये अशी विनंती आम्ही केलेली आहे। त्यांना या प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ हवा आणि याच्यावर नक्कीच ठोस पावले उचलू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। लवकरात लवकर बाकीच्या सुद्धा लोकप्रतिनिधींना भेटून आम्ही याच पद्धतीची निवेदनं जिथं मराठी भाषिक आहेत, जिथं मराठी मतांवर ते निवडून येतात त्या सगळ्यांना भेटून अशाच पद्धतीचं निवेदन आणि विनंती करणार आहोत। आणि हे सगळं करून सुद्धा जर ते थांबत नसतील तर रस्त्यावर उतरून परत एकदा संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। पुन्हा एकदा बसवर मराठी फलक जो वाद सुरू होता व दुकानाच्या पाट्या ज्या होत्या त्या मराठी, कन्नड, इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये होत्या। परत आता ते कर्नाटक सरकारने फक्त कन्नड शक्तीचा हा नारा पुन्हा एकदा दिला आणि कन्नड रक्षण होते की पुन्हा जेव्हा जेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ऑफिसला जातील किंवा पालकमंत्र्यांकडे मंत्र्यांना भेटतील तेव्हा परत त्यांनी पुन्हा मुद्दा उचलून कन्नड शक्ती करा परत आंदोलन करत आहेत, त्यावर काय बोलणार? हे बघा, आजकाल मराठी भाषिकांच्या विरोधात गरळ ओकायला कुठली संघटनेची गरज नाही। गळ्यात घातलं की त्यांना अधिकृत लायसन्स मिळाल्यासारखं आहे, त्यामुळं त्यांनी हा प्रकार थांबवावा लवकरात लवकर। आम्ही इथं आता तुम्हाला म्हणजे कन्नड भाषिक सुद्धा आमच्या सोबत निवेदन द्यायला आलेत। प्रवीण कुठे आहे? त्यांची मातृभाषा कन्नड आहे, ते सुद्धा इथं सोबत असताना आम्ही कन्नड आणि मराठी भाषिक गुन्ह्या गोविंदानं बेळगावमध्ये राहत असताना अशा पद्धतीचं काहीतरी करून दोन भाषांमध्ये, दोन भाषिकांमध्ये आणि दोन राज्यांमध्ये संघर्ष वाढवण्याचं काम त्या ठिकाणी या संघटना करतायत। त्याचमुळे आम्ही विनंती करतोय, हा संघर्ष थांबवायचा असेल तर याच्यावर तात्काळ निर्णय झाला पाहिजे। बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी जे आहे त्यांनी आश्वासन दिलेले आहे की मी सर्वे करून याच्यावर निर्णय काय आहे ते चेक करून सांगतो असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। विश्वनाथ तळवलकर, टीव्ही मराठी, बेळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।